हे या तिघींना ही बाउंड्री लाईन क्रॉस करून पलीकडे जायचंय. अच्छा अच्छा, म्हणजे या तिघींना ही पावसाळ्याची बाउंड्री लाईन क्रॉस करून जायचं आहे. जाता येईल हा? नाही, नो नेव्हर. बाई, अगं तुला कसं विसरणार? म्हणजे तुम्हाला कसं विसरणार? तुला माहिती नाही काही कोण आहे ती? नाही नाही, मला फक्त बाबा माहितीये. हा, बाबा माहिती आहे ना? आता हिला पण ओळख करून घे. कोण आहे ती? रीलवाली, रीलवाली. अरे रीलवाली. Instagram, YouTube. आता तुला एक रील ऐकवतो. हे बोल, बोल, बोल. बेटा शूट करतो बेटा गाना सुनेगा. अरे दिल दिया तो बोलो ना बोलो क्या किया. कामाला आलोय तर पहिलं काम करूया. अगदी बरोबर आहे. म्हणजे पहिलं आपण आपलं काम करूया. मला पटा सांगा, तुम्ही कोण आहात? ती कशासाठी आलाय? मी कोण? हा. मी समृद्धी, गाते सुदृढ आरोग्याची महती अशी मी समृद्धी. मी संस्कृती, आरोग्य धन संपदेचे सदा गुण गाते ती मी संस्कृती. अनन्य अधोगती प्रगती. ज्या घराचा कुटुंब प्रमुख हा निरोगी असेल त्या घराची खऱ्या अर्थानं होते प्रगती. अशी मी प्रगती. म्हणजे काय नाही, या साध्या सुद्धा जवळ नाही पडत. अहो, संस्कृती, समृद्धी आणि प्रगती हीच आहे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली. बंधू आणि भगिनींनो, आम्ही सर्व गावकरी तुमच्या सुंदर अशा गावामध्ये लुपिन फाउंडेशनच्या वतीनं आरोग्याचा जागर घालण्यासाठी आहोत. कशासाठी आहोत? आरोग्याचा जागर. तर हा आरोग्याचा जागर नेमका कशासाठी? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजकाल माणसाला नवनवीन आजार होत आहेत. तर हे आजार माणसाला नेमके काय होतात, त्याच्या मागची कारण काय, आणि ते आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे या सगळ्याची माहिती सांगण्यासाठी आम्ही कलाकार मंडळी तुमच्या सुंदर अशा गावामध्ये आरोग्याचा जागर घालतोय. तर मंडळी तयार आहात ना? तर मंडळी, निरोगी आरोग्याचं पहिलं गुपित म्हणजे संतुलित आहार. काय मंडळी? संतुलित आहार. निरोगी आरोग्याचं दुसरं गुपित म्हणजे व्यायाम व योगासने. काय मंडळी? व्यायाम व योगासने. निरोगी आरोग्याचं तिसरं गुपित म्हणजे तणावमुक्त जीवनशैली. काय मंडळी? तणावमुक्त जीवनशैली. पण काय झालं, अहो, घरातली कामं, बाहेरची कामं, शेतावरची कामं या साऱ्या कामांच्या गणनीत आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय. आपली जीवनशैली बदलली. आता झोपड्या उठण्याच्या वेळा बदलल्या आहेत, जेवणाच्या पद्धती बदलल्या आहेत आणि सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण, अन्न, आहार. आहार कसा पाहिजे? सगळं आहार, सगळंच आहार. हो मंडळी, म्हणजे आता आपण काय करतोय, आपण जेव्हा भूक नसते तेव्हा जेवतो आणि जेव्हा भूक असते तेव्हा मात्र आपण जेवत नाही. ह्या कामाच्या गडबडीमुळे आपल्या जेवणाच्या वेळा ह्या बदलल्या आहेत. पण ह्याने काय होत आहे, ह्याने होतं आपल्या पचनक्रियेवरती परिणाम आणि इथून सुरुवात होते आजाराला. म्हणूनच कडधान्ये, पालेभाज्या, अंडी यांचा समावेश आहारात असणं आवश्यक आहे. तसंच या समतोल आहारासोबत प्राथमिक व्यायाम, योगा व मेडिटेशन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अहो, दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आणि या वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात. यामध्ये येतो अस्थमा. अस्थमा म्हणजे दमा हा अनुवंशिक असू शकतो. आता अनुवंशिक म्हणजे काय? समजा आपल्या घरात आईला किंवा वडिलांना दमा असेल तर त्याच्या मुलाला किंवा मुलीला दमा होऊ शकतो. पण ज्या कोणा होता विठ्ठल दमाचा त्रास आहे त्यांनी विडी, सिगारेट, दारू, पान, तंबाखू, मसाला, गुटखा या सगळ्या व्यसनांपासून दूर राहणं गरजेचं आहे. याच दम्यामुळे श्वसन नलिकांमध्ये सूज येते, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होतं, तसंच कफचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं व काही वेळा श्वास न घेता आल्यामुळे दम्याचा झटका जीव घेणं देखील ठरू शकतो. त्याचप्रमाणे सीओपीडी हा फुफ्फुसांचा आजार आहे. धूळ, प्रदूषण यामुळे आपल्याला हा आजार होतो. आता यासाठी काय करायचं आहे, तर ज्या महिला चुलीजवळ जेवण बनवतायत आणि त्या चुलीच्या धुरापासून लांब राहायचं आहे आणि जे लोक बाहेर काम करतायत त्यांनी धूळ आणि धुळीपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करायचा आहे. तसंच आजकाल सर्रास होणारा आजार म्हणजे ब्लड प्रेशर, रक्तदाब. यामध्ये डोके दुखणे, डोके चक्रावणे, नाकातून रक्त येणे, तसंच श्वास घ्यायला त्रास होणे अशी काहीशी लक्षणे आपल्याला दिसून येतात. आपण सहज बोलतो की आजकाल कुणाचा भरोसा नाही. अहो, एखाद्या तरुणाला पण गाडीवर जाताना बघतो, क्रिकेट खेळताना बघतो आणि अचानक दुपारी
सादर केलं हे लुपिन फाउंडेशनच्या वतीने सादर केलं.